नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता या ठिकाणी सगळेजण गोळा झालेले असतात. तर तन्वीसुद्धा आलेली असते रविराजांसोबत. तेव्हा आता सायली म्हणते की सायकोलॉजिस्टचा उपयोग होईल, सायकोलॉजिस्टच्या उपस्थितीत या चौकशीचा उपयोग होईल. तर आता अर्जुन म्हणतो डेफिनेटली होणार. आता त्या ठिकाणी सगळेजण बसलेले असताना रविराजांसमोर आता अर्जुन प्रियाला विचारत असतो. तर आता प्रिया खूप जोरात चिडते, अर्जुनवर रागावते आणि म्हणते, 1000दा सांगितलं तुम्हाला. भांडणाचा आवाज आला म्हणून मी बाहेर आली आणि मला दिसलं की मधुभाऊंनी डाव्या खिशातनं बंदूक काढली. तर आता अर्जुन लगेच तिला सडेतोड उत्तर देतो की गेल्या वेळेस तुझं उत्तर वेगळं होतं. गेल्या वेळेस तुला माहीतच नव्हतं की मधुभाऊंनी पिस्तूल कोणत्या खिशातनं काढली आणि आता डायरेक्ट तू म्हणते की डाव्या खिशातनं काढली होती. दॅट्स ऑल. मिस तन्वी खोटं बोलते असं आता डायरेक्ट तिच्यावर आरोप केलेला असतो अर्जुनने, तोही रविराजांसमोर. तर आता तन्वी त्या याच्यामध्येच फसून गेलेली असते. आता तन्वीला काही समजतच नसतं काय करावं आणि काय नाही, कारण ती तिच्या बोलण्यामध्येच फसून गेलेली असते आणि हे रविराजांच्या समोर सुद्धा आलेलं असतो. तर आता पुढे काय आपल्याला पाहायला मिळेल? रविराज तिला वाचवतील का? अर्जुन तर तिला जेलमध्ये पाठवणाराच आहे, पण मग आता रविराज तिचे वडील आहे, तर वडील तिचे वाचवतील का की तिला खरंच त्याची शिक्षा भेटेल? हे पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.